आणि माझं तुमच्याशी एवढंच बोलणं आहे, की जिथं चुकीचं आहे तिथं चुकीचं बोला, जिथं बरोबर आहे तिथं बरोबर बोला. इंडियाचे प्राईम मिनिस्टर आहेत नरेंद्र मोदी, ह्याच्याबद्दल काहीच बोलले नाही. ना प्रोटेस्ट बद्दल काय बोललेत, पेपर लीक बद्दल काय बोललेत. हे जे इथेनॉलचं चाललंय प्रकरण, त्याच्याबद्दल काय नाही बोललेत. म्हणजे भाई दुसरं काय पण व्हायला लागलं ना इंडियामध्ये, लगेच बाहेरगावी टूरसाठी जातात. आय डोंट हॅव एनी काइंड ऑफ रिस्पेक्ट फॉर दोज पीपल जे आपला विचार करत नाही, आपल्या बाईकचा विचार नाही करत. E20 त्यांनी आणलंय. गाडीच्या मायलेजची वाट लागतीये. लोकांचे गाड्या खराब होत आहेत. मायलेज कमी होत आहे. अरे तुम्ही जबरदस्ती का करतायत लोकांना? तुम्ही रस्ते तरी बनवा. सोनम वांगचुक सर आपल्यासाठी लढतायत. तर आपल्याला गरजेचं आहे की त्यांना सपोर्ट करायचा आणि धर्मेंद्र प्रधान ह्यांचा रेजिग्नेशन आपल्याला पाहिजेच पाहिजे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादान शिंदे तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे. चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. रेडी वगैरे झालोय. मला चाय नाश्ता करायचा आहे. मम्मीला उठवलं मी स्वतः. मम्मीला बोललो उठ, सकाळ झाली आहे, चाय नाश्ता मला बनवून दे, मला जायचंय कॉलेजला. पप्पा अजून झोपलेत. तिथं स्वीटी पण झोपली आहे. झाली का चाय चपाती? चहा झालाय, चपाती दे ना. 8:30 वाजले. आत्ताच निघायचं होतं लवकर. हा मग ते लवकर. गाईज माझा चाय नाश्ता झालाय. शौर्य पण झोपला होता. शौर्य सोबत काय खेळायला भेटलं नाही. आता जातो कॉलेजला. गाईज मी पोस्टिंगला आलो होतो. पोस्टिंगला खूप बोर होत होतं म्हणून आता मी चाललोय निखिलकडे. आता निखिलला फोन केलाय. निखिल बोलला या, मग बघू थोडा टाइमपास करतो जाऊन. तर गाईज आता जस्ट मी कॉलेजमधून घरी आलोय. लेक्चर वगैरे झालेत. आणि हा गाईज मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. तुम्ही आजकाल बघतायत की सोशल मीडियावरती कॉकरोच जनता पार्टी जी आहे प्रोटेस्ट करते की धर्मेंद्र प्रधान जे काही एज्युकेशन मिनिस्टर आहेत ते रेजिग्नेशन देतच नाहीये. प्रोटेस्ट करतायत. आणि जे आपले इंडियन सायंटिस्ट आहेत, मोठे सायंटिस्ट आहेत, सोनम वांगचुक सर, त्यांनी हंगर स्ट्राईक केली आहे. 17-18 दिवस व्हायला लागले की ते उपाशी आहे, काय खात पित नाही. का? धर्मेंद्र प्रधान जे आहे आपल्या मुलांच्या शिक्षणाशी खेळत आहे. नीट पेपर लीक आहे, एवढे पेपर लीक होत आहेत, त्यांचं काहीच उत्तर नाही. ते तर आपल्याला अँटी नॅशनल बोलतायत. विचार करा, एज्युकेशन मिनिस्टर आपल्याला मोजत नाही. जे लोक आपल्यामुळे आहेत ते आपल्याला मोजत नाहीत. दिल्लीमध्ये जंतर मंतर प्रोटेस्ट चालू आहे. तर प्लीज जे पण दिल्लीला आहे, प्लीज त्या प्रोटेस्टमध्ये जावा. आणि आपल्याला आपल्या इंडियन सायंटिस्ट असंच गमवायचं नाही. ते का आपल्यासाठी लढतायत. आणि आय फील व्हेरी बॅड फॉर दोज स्टुडंट्स जे प्रिपेअर करतायत नीटसाठी प्रिपॅरेशन केलंय, परत नीटवरती नीट देत आहेत. सोनम वांगचुक सर आपल्यासाठी लढतायत. तर आपल्याला गरजेचं आहे की त्यांना सपोर्ट करायचा आणि धर्मेंद्र प्रधान ह्यांचा रेजिग्नेशन आपल्याला पाहिजेच पाहिजे. जर मुंबईमध्ये प्रोटेस्ट असता तर मी नक्कीच गेलो असतो. आणि आय थिंक मुंबईमध्ये प्रोटेस्ट होणार आहे. तर जमलं तर मी तिथे पण जाणार आहे. आणि लोकांचं मला कळत नाही, जिथं चुकीचं आहे तिथं चुकीचं बोला, जिथं बरोबर आहे तिथं बरोबर बोला ना. तुम्ही म्हणजे कशाला घाबरतायत? काय ते लोक आपल्यामुळे ते लोक आहेत, त्यांच्यामुळे आपण नाहीत. आपले जे इंडियन सायंटिस्ट आहेत सोनम वांगचुक सर, त्यांना गमवायचं नाहीये. तसे लेजंड आपल्या इंडियामध्ये अजून पाहिजे. तर प्लीज 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 धर्मेंद्र प्रधान ह्यांचा रेजिग्नेशन आपल्याला पाहिजेच पाहिजे. आणि असे एज्युकेशन मिनिस्टर, अनएज्युकेटेड मिनिस्टर आपल्या इंडियामध्येच नको आहेत, कुठेच नको आहेत. असले थर्ड क्लास एज्युकेशन मिनिस्टर. आणि प्लस रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर नितीन गडकरी, भाई त्याने तर वाटच लावली आहे. आय डोंट हॅव एनी काइंड ऑफ रिस्पेक्ट फॉर दोज पीपल जे आपला विचार करत नाही, आपल्या बाईकचा विचार नाही करत. E20 त्यांनी आणलंय. गाडीच्या मायलेजची वाट लागतीये. लोकांचे गाड्या खराब होत आहेत, मायलेज कमी होत आहे. अरे तुम्ही जबरदस्ती का करतायत लोकांना? तुम्ही रस्ते तरी बनवा. हा, तुम्ही रोड अँड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहात ना. तुम्ही इथेनॉल मध्ये कुठून म्हणजे घुसून आलात? इथेनॉलचा पेट्रोलियम मिनिस्टर आहेत ना बघायला. प्लस ते पेट्रोलियम मिनिस्टर पण त्यांचं डोकं काय फिरलेलं आहे काय माहिती. ते बोलतात की E20 चांगलं आपल्या गाडीसाठी, गाडीची स्पीड वगैरे वाढते, असे सांगतायत पेट्रोलियम मिनिस्टर. भाई इंडिया मूर्ख आहे का? इंडियाचे लोक मूर्ख आहेत का? जे ते जीव तोडून सांगतायत की आमच्या गाडी खराब होत आहे, गाडीमध्ये प्रॉब्लेम येत आहे, E20 बॅन करा. मग तुम्ही त्यांचं का ऐकत नाहीत?
लोकांच्या पैशाशी खेळतायत म्हणजे भाई काय चाललंय इंडियामध्ये? ह्या लोकांनी ना इंडियाची वाट लावून टाकली आहे. तर असे लोकं आपल्या इंडियामध्ये नकोयत. भाई नितीन गडकरी हे ते त्यांना त्यांचं पण रेझिग्नेशन घेतलं तर खूपच बरं होईल इंडियासाठी. इथे रस्ते खराब होत आहे, E20 मिक्स करतात, गाडीची वाट लावतायत, पेट्रोल वाढवतायत. म्हणजे काय चाललंय? तुम्ही रोड पण नाही बनवत आहे, पेट्रोलचा भाव पण कमी नाही करत आहे. एक मिडल क्लास आणि हे लोकं ना महागाई वाढवतायत. सॅलरी आहे लोकांची ती वाढवत नाहीये. ती अजूनच कमी होतीये. गव्हर्नमेंट जॉब नाहीये. गव्हर्नमेंट स्कूल बंद करतायत. काय चाललंय म्हणजे आपल्या इंडियामध्ये ह्या लोकांनी ना अशा लोकांनी आपल्या इंडियाची बरबादी करून टाकली आहे. त्यांच्या तोंडावर बोलतो. अजून त्यांना कोणी प्रश्न विचारले तर वेगळी केस करतात. अजून त्यांचा नितीन गडकरी जे आहे बीफ ट्रान्सपोर्टमध्ये त्यांचा ट्रक पण पकडला होता. असे लोकं आहेत. आणि माझं तुमच्याशी एवढंच बोलणं आहे, की जिथं चुकीचं आहे, तिथं चुकीचं बोला. जिथं बरोबर आहे, तिथं बरोबर बोला. जो माणूस आपल्या सपोर्टला आहे, आपल्याला सपोर्ट करतोय, आपण त्यांच्यासोबत उभा राहायला पाहिजे. सोनम वांगचुक सर आपल्यासाठी लढतात. आपल्याला त्यांच्यासोबत उभं राहायचंय. ते आपल्यासाठी करतायत. ठीक आहे. ते हंगर स्ट्राईकवरती आहेत. 17-18 दिवस झाला. आपण 1 दिवस उपाशी राहू नाही शकत. विचार करा. एवढे मोठे सायंटिस्ट हंगर स्ट्राईक करतायत का? आपल्यासाठी करतायत. तर जे पण दिल्लीमध्ये असतील माझी ऑडियन्स तर प्लीज तिथे जावा, सपोर्ट करा आणि लवकरात लवकर एज्युकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान त्याचं रेझिग्नेशन पाहिजेच पाहिजे. आणि आपले जे इंडियाचे प्राईम मिनिस्टर आहेत नरेंद्र मोदी याच्याबद्दल काहीच बोलले नाही ना. प्रोटेस्ट बद्दल काय बोललेत, पेपर लीक बद्दल काय बोललेत, हे जे इथेनॉलचं चाललंय प्रकरण त्याच्याबद्दल काय नाही बोललेत. म्हणजे भाई दुसरं काय पण व्हायला लागलं ना इंडियामध्ये लगेच बाहेरगावी टूरसाठी जातात. वाह भाई! जे आपल्या पैशातून टॅक्स कट होतंय ना, सगळे हे लोकं मजा मारतायत. फसतंय कोण? आपण लोकं. गाईज मम्मी कामावरून आली आहे. इथे बघा अजून मीटिंग चालली आहे मावशीसोबत. अजून इथं वहिनीला बघा. जेवणाची तयारी चालली आहे. आज काय बनवलं हे? खिचडी आणि भाकर? कशाला? तुम्हाला? खिचडी भाकर खाणार? आता ना मम्मी माझ्यासाठी पाणी गरम करतेय प्यायला पाणी कारण टॉन्सिन झालंय. टॉन्सिल झालं म्हणून सांगतो 2 दिवस आता गरम पाणी प्यायचं वापस चालू करायचं प्यायला तसलं माहिती तसला कसला कलर मिक्स करते तसल्यामध्ये अरे बंद केली स्टिंग. मग आता बंदच करशील कारण टॉन्सिल तुला घेताच येईना ना अरे नाही थंड पाणी वगैरे पितो म्हणून. आता मग? कंटॅमिनेटेड वॉटर आता वगैरे हे असेल. असलं गरम पाणी पी चांगलं ते गरम झालं ना थोडं मग घे हे कर गुळण्या पण कर मीठ टाकून पाण्याच्या हा. माहिती टॉन्सिल घेऊन असं गाईज आता मी डीमार्ट मध्ये आलोय. हे काय आलं धीरज अजून निखिल आहे. निखिलला काहीतरी सामान घ्यायचंय. हे काय काय घेतोयस तू? हे हँगर मला पण बस. हे घेतो. तुला कशाला? तिथं लावायला नको नको ना घे ना सुकत असतील तर कपडे. शर्ट लावायला हा घे. नको बरं त्याला गाईज हे बघा हे काय घेतोय. ही घ्यायची कशाला घेतोयस ठेव ना. ही घ्यायची की बाई, त्याला बोलतोय. पटकन सांग अरे ना. कशाला तुझ्या पुरता तू घे सांग तू. ना. नको तू नको. नाटकं करू नको ब्लॉग ऐकतच नाही. मी बोललो भाई तुझ्या पुरता घे कशाला एवढं काय. घ्यायचंय नाही घे सगळं एवढं. हा हे घेतो का हे धीर्या ऐक ना पूर्णच घे एवढं मग घेतोयस तर. हे कुठले आहे रे? वाच काय आहे ते. ब्रिटानिया हा? मिल्क हे काय गाईज आम्ही डिमार्ट वरून आलोय. जे सामान घ्यायचं होतं घेतलं. निखिलने पण घेतलं. धीरजने पण घेतलं. धीरज आज इथं स्टे करणार आहे कारण खूप उशीर झाला असता त्याला जायला म्हणून त्याला बोललो आज इथे स्टे कर. तर आता जेवलो. माझं जेवण वगैरे झालंय. व्लॉग एंड करायची आहे. चला मग मित्रांनो वेळ आली आहे व्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.